तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्यासोबत नवीन प्रवासामध्ये। खरं तर खूप मोठा आता गॅप झालेला आहे, कोणताही ब्लॉग किंवा काही प्रवास असं टाकलेलं नाही मी व्हिडिओज। तर यावेळेसचा निमित्त आहे माझ्या लग्नाचं। 25 तारखेला माझं लग्न झालं आहे आणि आता मी निघालो आहे देवदर्शन करायला। तर ही जर्नी जवळजवळ 1,500 ते 2,000 किलोमीटरची असणार आहे, रोड ट्रिप। आणि यामध्ये आपण कोल्हापूर, सोलापूर, जेजुरी हे सर्व कव्हर करणार आहे। तर हा ब्लॉग अजिबात स्किप करू नका। चला मंडळींनो, आपण पहिले आता हनुमानाच्या पाया पडूया आणि मग प्रवासाला आपण सुरुवात करूया। मंडळी, यावेळेस आपण प्रवास करणार आहोत आपल्या गाडीने। गाडी रेडी आहे आणि त्यासोबत आपल्यासोबत जो येणार आहे प्रवासाला ते पण सर्व रेडी आहेत। श्रिया आहे, गार्गी, उषा घेऊनच तयार आहे, म्हणजे आता गाडीत बसली का लगेच झोपणार। आणि आहे माझी बायको आणि आहे माझी आई। तर सगळे रेडी झालेले आहेत निघण्यासाठी। तर चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, स्वामी समर्थ महाराज की जय। चला गाडीला एकदम पूर्ण पोटभर जेव घालतो। यांचं काहीतरी अलगच गॉसिप चाललेलं आहे। काय चाललंय काय म्हणते मंडळी। आता 2:30 वाजलेत आणि आम्ही सातारा जिल्ह्यात आलेलो आहे आणि मजबूत भूक लागले। तर आता आम्ही हायवेच्याच बाजूला विठ्ठल कामत हॉटेल आहे, तिथे थांबलो आहे। थोडंसं जेवू आणि मग परत सुरू। पण इथे सर्वजण बसले चांगले झोपा काढून, मी आपलं चालवतोय गाडी सगळ्यांनी। हे तर काय बघायलाच नको। इथे मी पनीर चिली, व्हेज कोल्हापुरी आणि रोट्या बिट्या मागवल्या। बघू यांची चव कशी आहे। लहान पोरगाला गावातले रडतोय, चेहरे बघा यांचे, तो रडतोय आणि यांचे चेहरे बघा। आणि चमचा हा असा खाल्लेला आहे आणि कसं आहे, चांगलं आहे, खाण्यात भेटतो तसं आहे का? कसं आहे? तिखट नाही, एकदम ओके टेस्ट आहे। ते खाण्यालायक आहे, बाकी असं एकदम भारी असं वगैरे काय नाही। ओके व्हेज कोल्हापुरी।
गार्गी कसं आहे? आणि मला जास्त बटर दिलेली रोटी हिने ढापलेली आहे काय, पण आता ठीक आहे चालते आता काय. चला खाऊया. नूडल्स आलेले आहेत आता अचानक आणि भयानक मध्ये मागवलेले नूडल्स. आता बायकोने पहिला घास खाल्लेला आहे आणि आता सांगेल कसं आहे. चांगलं आहे ओके पेक्षा चांगलं. गार्गी अरे वड अरे 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 कसे आहेत गार्गी नूडल्स? आता इथून 170 किलोमीटरवर कोल्हापूर आहे, तर नॉनस्टॉप जायचाच प्लॅन आहे आता. बघू पण कसं काय. परत काय चहा नाश्ता झाला तर ठीक आहे. आणि आईस्क्रीम खाणार यार की आईस्क्रीम. आईस्क्रीम लगेच खुश चेहरा बघा इथं, चेहरा लगेच खुश झाले. आईस्क्रीम खाणार यार. बघू आता आहे का आईस्क्रीम. एवढं छान जेवल्यानंतर आईस्क्रीम मॅन्डेटरी आहे, तर बघूया. चला एक द्या आधी. गार्गी तुला काय पाहिजे? तुझी आईस्क्रीम कॅन्सल. मग घे लवकर चल. राहिली पिस्ता. बघू ना बघ, फक्त बघ या बघ. नाही बघ श्रेया तू काय घेते? काय नाही. हा नाही की नाही अरे काय पाहिजे? ते नको, लेज नको. मला नको. चल. आणि आता आईस्क्रीम माझ्या हातातली बघून बघा, रिॲक्शन बघा तुम्ही फक्त. आम्हाला नाही घेतलं. बायको काय घेते, आई काय घेते? नाही अमूल घेतलं. अमूल टेस्ट ऑफ इंडिया. काय घेतलंय? दोघींनी राजभोग घेतलाय. राजभोग बापरे. आणि श्रिया अजून पण विचारत आहे आईस्क्रीमचा. मी पिस्ता भरवणार आहे. अगर आणि मला राजभोग भेटेल पिस्ता भरवले. अरे खाल्लेलं आहे पण राजभोग खाणार आहे. जेवण आईस्क्रीम सगळं झालेलं आहे. आता फायनली आम्ही निघालोय, पण बिना आईस्क्रीमची. ते बघा एक्सचेंज. चला जाऊया आता. बापरे माझं किंडर जॉय पण बाकी आहे. किंडर जॉय पण बाकी यायचं. तर चला आता नॉनस्टॉप जायचाच प्रयत्न करू. चला प्रवास सुरू करूया.
पोचलेलो आहे आणि खूप छान प्रवास झालेला आहे. आणि मी उतरलेलो आहे हॉटेल स्वामिनीच्या इथे. स्वामिनी हॉटेलला मी रनिंगमध्येच आत्ता बुकिंग केली आहे. तर चला जरा फ्रेश वगैरे होतो आणि मग थोडंफार आजूबाजूचं फिरतो. तर मंडळी आता मी फ्रेश झालो आहे आणि आता मी चाललेलो आहे रंकाळा फिरायला. बघू चालू आहे का, थोडंसं रंकाळ्यावर टाईमपास करू आणि मग जेवायला जाऊ कुठेतरी छान असं. चला मग सकाळी लवकर उठून देवीचं दर्शन घेऊन मग पुढचा प्रवास करू. चला काय झालं गार्गी, काय झालं आता? काय बोलत होती तू, काय बोलत होती? भूक लागली आहे. गार्गीला भूक लागली, ती काय खातच असते. तुला ना भूक लागली? तिला ना भूक मंडळी शिवजयंती निमित्त इथे हा देखावा सादर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा रंकाळा तलाव. तर रात्र म्हणून काय दिसत नाही जास्त, पण केवढा तरी मोठा तलाव आहे. खूप मोठा तलाव आहे, खूप मोठा, खूप मोठा तलाव आहे. मरीन्सवाली फिलिंग आहे इथे. पण हे कोल्हापूरची शान आहे, ऐतिहासिक स्थान आहे रंकाळा तलाव. मस्त एकदम खतरनाक. गार्गी केवढा आहे ना त्याला? हा मोठा आहे ना. आम्ही रंकाळ्याची खाऊगल्ली बघायला चाललोय. खाऊगल्ली नाही, असेच जे बाहेर स्टॉल लागतात ना ते बघायला चाललोय. काय चांगलं असेल तर थोडाफार खाऊन घेऊ, कारण गरज आहे खाण्याची. मग जेवणाचं पण बघू, पण आता छोटं मोठं खाणं गरजेचं आहे की नाही गरजी? भूक लागली आहे ना. हे बघा लाईनीत स्टॉल आहेत, लाईनीत एकदम गच्च, आणि सगळेजण काय ना काहीतरी खातात. आता अंडा फ्रँकीच बनवतो बाई, केवढे बनवतो. चायनीज जंक्शन, चायनीज. आणि आम्ही इकडे आलेलो आहे अमेझिंग वेफल बॉल्सला. आणि श्रियाला काय खायचं आहे? ट्रिपल चॉकलेट बॉल. श्रियाने काय ते बघितलंय. आता हे काय आयटम आहे ते मला काय माहित नाही. श्रियाला खायचंय 3 इडियट ट्रिपल चॉकलेट बॉल. तर मी आता करतो ऑर्डर. आणि ह्या दादाकडे 50 रुपयापासून मेनू चालू होते, ते 150 रुपयापर्यंत आहे. तर चला आपण ते ट्राय करूया काय आहे. श्रियाने घेतलाय बाउल, कसला तो काय माहीत नाही, आता आल्यावर समजेल. आणि गार्गीला खायचं आहे पोटॅटो ट्विस्टर, तर ते पण घेऊ है ना गार्गी. फ्लेवर स्प्रिंग पोटॅटो. गार्गी बघू काय ऑर्डर करते. आणि ह्या दादाकडे 30 रुपयापासून ते 60 रुपयापर्यंत सगळे आहे. एक्स्ट्रा मेयोनीज, एक्स्ट्रा चीजचे 10 रुपये. बघू आता कोणता घेते, घे तुला आवडतं ते. गार्गीने पेरी पेरी घेतलेलं आहे चीजवालं, विथ चीज. आणि श्रियाने काय आणले
हो हो, श्रेयाने हे आणलेलं आहे बाउल कसला तो काय, आणि आता मी हे टेस्ट करतो काय आहे. आवडला ना? हे भाई काय ठीकठाक आहे, पण 120 रुपयाचं नाही वाटत आहे ते. काय तुला काय वाटतं गार्गी? 120 रुपये नव्हते घ्यायला पाहिजे त्याचे. आणि ते गार्गीचं तयार होत आहे, काकांनी टाकलंय मस्त पैकी मेयोनीज वगैरे. बघ गार्गी, टेस्ट कर कसं आहे. गार्गीने पहिला बाईट घेतलेला आहे, चांगला आहे. आता हा ट्विस्टर मी ट्राय करणार आहे, जो चीज टाकून, लिक्विड चीज टाकून इथे 50 रुपयाला भेटलेला आहे, जो ठाणा मुंबईमध्ये 50 रुपयाला नाही भेटत. काय महाग आहे आपल्याकडे. आणि दादा इथे स्पायसी का मीडियम पण विचारतात. बापरे, मस्त आहे. सॉरी गार्गी, आता हे तुला मी देणार नाही आहे. बघा कसा लहान बहिणीला रडवतो. इथे पाणीपुरी 20 रुपये, तर आपण यांची पाणीपुरी ट्राय करूया. ओके, 1 प्लेट पाणीपुरी. तर आपण काकांची पाणीपुरी ट्राय करूया. काकांनी 20 रुपयाची पाणीपुरी दिली. पाणी मस्त थंड. 1 2 3 6 पुऱ्या ट्राय करूया. पाणी घेऊया. हे ट्राय करूया, पाणीपुरी ट्राय करूया. मस्त आहे. एकदम सही आहे. काकांचं पाणी वगैरे एकदम परफेक्ट आहे. तिखट आणि गोड जे मिक्स दिलं त्यांनी, खतरनाक, एकदम परफेक्ट. कधी रंकाळा फिरायला आलात ना, काकांच्या या स्टॉलला नक्की भेटते. छत्रपती स्नॅक्स नाव पण एकदम जबरदस्त. पाणी रिफिल पण होतं. इथे. काठी थोडं तिखट टाका ना, जास्त थोडं स्पायसी हवं आहे. बायको आलेली आहे, ट्राय करते. काकांकडे 20 रुपये पाणीपुरी आहे ना. आणि आत्ता आम्ही इथे आलेलो आहे महालक्ष्मी हॉट रोल्स. व्हेज आणि नॉनव्हेज. व्हेज आणि नॉनव्हेजची कढई अलग अलग आहे, बनवणारे पण अलग अलग आहे. सॉरी, कढई नाही, हा तवा आहे. महालक्ष्मी हॉट रोल्स. आणि हा आलेला आहे आमचा व्हेज रोल नूडल्स वाला. कसं आहे? चिकन. अरे भाई, कशी आली होती. कमी गेला टाकतो. नाही, आपल्याकडे भेटतो तो बेटर आहे इथल्यापेक्षा.
हे असे आयटम आपल्याकडे मस्त मिळतात. फ्रँकी. तर मंडळी आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि मी ठाणे ते कोल्हापूर ह्या जर्नीचा हा पार्ट मी इथे एंड करतो आहे. कारण सकाळी लवकर उठून आई अंबाबाईच्या दर्शनाला पण जायचं आहे जोडीने. तर तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चला.